मित्रांनो, YouTube चॅनलवरती सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाचे म्हणजे जे काही नवी मुंबई महानगरपालिकेला वेगवेगळ्या पदासाठी जे काही प्रश्न विचारले होते, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये PDF डाउनलोड करण्यासाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे बघा, ती टाकलेली पहा. त्यावर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉइन करून ठेवा. तुम्हाला ही PDF त्या ठिकाणी मिळून जाईल. त्याचसोबत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन सुद्धा ऑन करा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा एक करा. तर पहा आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे पहा, सूर्य मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? तर ओडिसा राज्यामध्ये पहा सूर्य मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. धूर्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर धूर्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द मित्रांनो भोळा. लक्षात ठेवा, धूर्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे पहा, भोळा आहे. वारा या शब्दाची समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. वारा. तर वाऱ्याचा बघा समानार्थी शब्द काय होईल? वायू. काय होईल पहा? वायू. पुढचा प्रश्न आहे पहा, असफल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल? तर असफल आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा. कष्ट या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होईल? तर यातना याचा काय होईल बघा? समानार्थी शब्द होईल पहा. शीतल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल? तर उष्ण. लक्षात ठेवा, उष्ण. खट्याळ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होईल? तर खोडकर हा होईल पहा. त्याचप्रकारे समानार्थी विरुद्धार्थी शब्दावर भरपूर प्रश्न विचारले होते. आता बघा हे आपल्याकडे एका पदासाठी आलेले आहेत पहा. तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केलेला आहे पहा. लायब्ररी असिस्टंटसाठी का तुम्ही या ठिकाणी पहा MPWसाठी केलेलं आहे का तुम्ही स्टाफ नर्ससाठी केलेलं आहे बघा. कोणतंही पद जरी असलं तर तुम्हाला या ठिकाणी ₹149 मध्ये जे काही PDF आहेत पहा, त्या PDF मिळून जाणार आहे पहा. तुमचा पेपर या ठिकाणी 1 तासाने असो, 2 तासाने असो किंवा तुमचा पेपर उद्या परवा कधी पण असो, लवकरात लवकर PDF घ्या. क्विक रिव्हिजनसाठी आपण ह्या PDF लॉन्च केलेले आहेत पहा. बरोबर. तांत्रिक घटक सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे पहा. बाकी GK, मराठी, व्याकरण, बुद्धिमत्ता हे तुम्हाला मिळूनच जाईल. त्यासोबत तांत्रिक घटक सुद्धा मिळणार आहेत. तांत्रिकला या ठिकाणी भरपूर महत्त्व आहे. फक्त ₹149 तुम्हाला दिलेल्या नंबरवरती फोनपे, Google पे करायचं आहे पहा. आपल्याकडे शेवटची संधी म्हणून या पेपरकडे पहा तुम्ही. कारण की बाहेर जर गेले तर तांत्रिक पदामुळे तुम्हाला भरपूर फायदा होणार आहे. कारण की दुसरे जर तुम्ही फॉर्म भरले तलाठी, पोलीस भरती तर याला फक्त प्लेन 12वी किंवा प्लेन ग्रॅज्युएशन असतं. परंतु या ठिकाणी कॉम्पिटिशन कमी असतं. ह्योच चान्स आहे आपल्याला नोकरीला लागायचा बघा. पैशाकडे पाहायचं नाही आपल्याला. जो नंबर आहे आपला 827555 8283 या नंबरला तुम्ही नक्कीच आपल्याला ₹149 फोनपे करा किंवा Google पे करा. लगेच तुम्हाला या नोट्स मी पाठवून देईल पहा. आता नोंदणी आणि मुद्रांक विभागाचे पेपर झाले. त्या पेपरला बघा आपल्या नोट्समधून भरपूर प्रश्न येत होते पहा. तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. जाता जाता क्विक रिव्हिजनसाठी या नोट्स आपण बनवलेत पहा. तुमचं OT असिस्टन्स असेल किंवा MPW असेल किंवा कोणतंही पद असू द्या, तुम्हाला या ठिकाणी सहाय्यक ग्रंथपाल असेल, ज्या पण पदासाठी तुमचा पेपर बाकी असेल, लवकरात लवकर घेऊन टाका. वेळ फार कमी पहा, जास्त काही सांगत नाही. आणि इथं सगळे प्रश्न घेणं काय बघा या ठिकाणी शक्य नाही पहा. तुम्ही ज्या पदासाठी फॉर्म भरलाय त्या पदाच्या मी तुम्हाला नोट्स लगेच पाठवून देईल. अजिबात काही काळजी करू नका पहा. एकदम 1 सेकंदामध्ये तुम्हाला मी सगळ्या नोट्स पाठवून देईल पहा पेमेंट झाल्यावर. लवकरात लवकर पेमेंट करा पहा ₹149 दिलेल्या नंबरवरती तुम्हाला किंवा जो काही QR दिलेला आहे त्यावर क्लिक करून तुम्ही स्कॅन करून पैसे पाठवू शकता. चला पुढचा प्रश्न आहे पहा, कठोर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर मृदू आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा. कोणता? मृदू. पुढचा प्रश्न आहे पहा, गाणे गायले जाते यामध्ये कोणता प्रयोग आहे? तर बघा या ठिकाणी पहा कर्तरी प्रयोग आहे पहा. कोणता? कर्तरी प्रयोग. गावोगाव हा शब्द कोणत्या समासाचा आहे? तर बहुव्रीही समास याचं योग्य उत्तर आहे पहा. आजन्म या शब्दाचा अर्थ काय आहे? तर जन्मभर. आजन्म हे कोणत्या समासाचं उदाहरण आहे? तर अव्ययभाव समासाचं उदाहरण आहे पहा. लक्षात ठेवा, अव्ययभाव. आमरण, आमरण म्हणजे मृत्यूपर्यंत हे पण कोणत्या समासाचं उदाहरण आहे? तर लक्षात ठेवा, अव्ययभाव समासाचं उदाहरण आहे. यथाशक्ती, आपल्या शक्तीनुसार. बघा यथाशक्ती या शब्दाचा अर्थ काय आहे? आपल्या शक्तीनुसार. विवेक या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होईल? तर बुद्धी हा होईल पहा. अनमोल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल? तर मोलाचा. लक्षात ठेवा. पुढचा पहा, भय या शब्दाचा समानार्थी म्हणजे भीती, भय, भीती. तपशील या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल? तर संक्षेप हा होईल. नेक्स्ट बघा, सज्जन या शब्दाचा विरुद्धार्थी दुर्जन होईल पहा. असे प्रश्न काही काही पेपरला विचारले जाते. शांत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होईल अशांत. करण्यात आली होती. तर प्रार्थना समाजाची स्थापना कुठं करण्यात आली होती पहा. मुंबई या ठिकाणी करण्यात आली होती. लक्षात ठेवायचं आहे. कलकत्ता या ठिकाणी कोणत्या समाजाची स्थापना झाली होती? तर ब्राह्मो या समाजाची स्थापना झाली होती. कोणी केली होती? तर बघा राजाराम मोहन राय यांनी केली होती पहा. राजाराम मोहन राय यांनी. त्याचबरोबर पुणे या ठिकाणी
सार्वजनिक सत्यधर्म, त्याच्यानंतर सत्यशोधक समाज कधी स्थापन झाला होता? 1873 मध्ये. कुणी केला होता? महात्मा फुले यांनी केला होता. मद्रास या ठिकाणी कोणती झाली होती? तर मद्रास महाजन सभा झाली होती पहा. हे पण लक्षात ठेवायचे पहा. आणि स्थापना या ठिकाणी जर पाहिलं तर 1884 मध्ये लक्षात ठेवायचे बघा. मुंबईमध्ये बघा या ठिकाणी प्रार्थना समाजाची स्थापना झालेली आत्माराम तडखरकर यांनी केलेली बघा. हे पण लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे बघा. G20 शिखर परिषद 2025 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती? कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती? तो ऑप्शन क्रमांक 3 जोहान्सबर्ग आणि दक्षिण आफ्रिका हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा. तर या ठिकाणी जर पाहिलं G20 ची स्थापना 1999 लक्षात ठेवा बर्लिन जर्मनी या ठिकाणी झाली बरोबर. आणि शिखर परिषद 2008 पासून या ठिकाणी चालू झाली. 2025 मध्ये कितवी होती? तर 20वी होती. आणि 2025 ठिकाण जोहान्सबर्ग आणि दक्षिण आफ्रिका हे होतं. याचं अध्यक्षपद दक्षिण आफ्रिका 1 डिसेंबर 2024 पासून 2025 पर्यंत G20चं अध्यक्षस्थान भूषवलेलं आहे पहा. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पहा. अनुसूचित क्षेत्र भारतीय संविधानाच्या कोणत्या परिशिष्टामध्ये नमूद केलेलं आहे? तो ऑप्शन क्रमांक 1 5वे परिशिष्ट याचं योग्य उत्तर आहे पहा. याच्या ठिकाणी जर पाहिलं तर बघा पहिली अनुसूचीमध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेश, दुसऱ्यामध्ये वेतन भत्ते आणि विशेष अधिकारी, तिसऱ्यामध्ये बघा शपथ आणि प्रतिज्ञाचे नमुने. लक्षात ठेवायचे अनुसूची आणि परिशिष्ट या ठिकाणी आपण पाहत आहोत. चौथी अनुसूचीमध्ये राज्यसभेवर राज्यांचे प्रतिनिधित्व, 5व्या अनुसूचीमध्ये अनुसूचित क्षेत्र अनुसूचित जमाती यांचे प्रशासन नियंत्रण आणि बातम्याच्या तरतुदी, 6व्या अनुसूचीमध्ये आसाम, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा येथील आदिवासींच्या प्रशासनाच्या तरतुदी, 7व्यामध्ये केंद्र राज्य समवर्ती सूची, 8व्या परिशिष्टामध्ये किंवा अनुसूचीमध्ये भारतीय भाषा दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर 9वीमध्ये पहा कायदे नियमामध्ये पहिली घटना दुरुस्ती 1951, 10वीमध्ये बघा पक्षांतर बंदी, 52वी घटना दुरुस्ती हे पण या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं पहा. लक्षात ठेवायचं आहे 10व्यामध्ये काय दिलेलं आहे? पक्षांतर बंदी आणि 52वी घटना दुरुस्ती 1985, 11वीमध्ये 73वी घटना दुरुस्ती 1992 पंचायत राज, 12व्यामध्ये बघा 74वी घटना दुरुस्ती 1952 नगरपालिका. पुढचा प्रश्न आहे बघा. महानगरपालिकेसाठी बघा तुम्ही ज्या पण पदासाठी फॉर्म भरला असेल त्यासाठी बघा लागणारे 8,000 प्रश्नाचे तसेच टेक्निकल नॉन टेक्निकल तुम्हाला प्रश्न संच मिळणार आहे पहा. अतिशय महत्त्वाचा असणार आहे. तुमचा पेपर आज असू द्या, आता तर संपला, उद्या परवा कधी पण असू द्या, क्विक रिव्हिजनसाठी आपण या ठिकाणी या नोट्स बनवलेले आहेत पहा. लवकरात लवकर घ्या, वेळ फार कमी आहे. एकदा नोकरी लागली तर बघा हे आपले पैसे केव्हा पण फिटून जातील. त्यामुळे पैशाकडे आता बघायचं नाही पहा. फक्त 199 रुपयाला बघा या ठिकाणी आपण या नोट्स उपलब्ध केल्या आहेत बघा. तुम्हाला काय करायचं आहे 82 75 55 82 75 55 82 83 या नंबरला 149 रुपये आपल्याला फोनपे किंवा गुगल पे करायचे आहेत. आणि लगेच मित्रांनो मी तुम्हाला ह्या ज्या काही नोट्स आहेत ह्या नोट्स या ठिकाणी तुम्हाला सेंड करून देईल. लवकरात लवकर फोनपे किंवा गुगल पे करा. फक्त 199 रुपये पहा. या ठिकाणी तुम्हाला गुगल पे नंबर दिलेला आहे आणि लगेच त्याचा स्क्रीनशॉट बघा याच नंबरला व्हॉट्सअपला सेंड करायचा आहे. मी तुम्हाला लगेच या ठिकाणी बघा सगळ्या नोट्स पाठवून देईल पहा. अनेक मुलांनी नोट्स घेतलेल्या आहेत पहा. आता तुम्ही जर म्हटले टेक्निकल बघा तुम्हाला टेक्निकल प्रश्न संच सुद्धा मिळणार आहे. त्यामुळे टेक्निकल स्टाफ नर्स असेल कोणतं पण पद असू द्या त्यासाठी बघा टेक्निकलला खूप या ठिकाणी महत्त्व आहे. डायरेक्ट या ठिकाणी जर पाहिलं 60-60 मार्काला या ठिकाणी टेक्निकल विचारलं जाते पहा. आणि बाकीचं तुम्हाला या ठिकाणी जी के चालू घडामोडी हेच तर मी देणारच आहे पहा. तुमच्याकडे बघा थोडा जरी वेळ असला तरी तुम्ही या ठिकाणी वाचू शकता. त्या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो या ठिकाणी टेक्निकलला कॉम्पिटिशन कमी असतं पहा. बरोबर आहे की नाही? जास्त हे असेल 10वी किंवा 12वी किंवा ग्रॅज्युएशनवर भरपूर फॉर्म येतात, परंतु टेक्निकल विषय असेल तर आपल्याला या ठिकाणी थोडं कॉम्पिटिशन कमी असतं. त्यामुळं आपल्यासाठी बघा जर तुम्ही अभ्यासच केला नाही तर काही उपयोग होणार नाही. जेवढा वेळ राहिलेला बघा तेवढ्या वेळेमध्ये तुम्ही नक्कीच या ठिकाणी अभ्यास करून घ्या. ज्या होता होईल तेवढे प्रश्न बघा. तुमच्या या ठिकाणी थोडे जरी मार्क वाढले तुमच्या या ठिकाणी नशिबाने तुम्ही मेरिटमध्ये बसले तुम्हाला 100% या ठिकाणी नोकरी पण मिळू शकते पहा. त्यामुळे लवकरात लवकर नोट्स घ्या. फक्त या ठिकाणी 199 रुपये आपल्याला फोनपे किंवा गुगल पे करायचे आहेत किंवा हा QR कोड स्कॅन करून तुम्ही पेमेंट करू शकता आणि तुम्हाला लगेच मी व्हॉट्सअपला या सगळ्या नोट्स पाठवून देईल पहा. चला आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. बँकिंग लोकपाल योजना भारतामध्ये कोणत्या वर्षी चालू झाली होती पहा. तर कोणत्या वर्षी चालू झाली होती? 2006 मध्ये ही योजना चालू झाली होती. लक्षात ठेवायचं आहे 2006 मध्ये ही जी काही योजना आहे पहा ही योजना चालू झालेली होती.
पुढचा प्रश्न आहे बघा, 1857च्या उठावामध्ये कानपूर येथे उठावाचं नेतृत्व खालीलपैकी कोणी केलं होतं? कानपूरमधलं. तर याचं योग्य उत्तर आहे पहा, नानासाहेब पेशवा याचं योग्य उत्तर आहे. लक्षात ठेवा, नानासाहेब पेशवा. वर्ष 2024 नुसार भारतातील राष्ट्रीय महामार्गाची एकूण लांबी किती होती किंवा किती आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे पहा, 1,46,195 किलोमीटर राष्ट्रीय महामार्गाची लांबी झालेली आहे. गदर चळवळीची स्थापना खालीलपैकी कोणी केली? काय प्रश्न आहे? गदर चळवळीची स्थापना खालीलपैकी कोणी केली? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. तर लाला हरदयाळ. लक्षात ठेवा, आता महत्त्वाच्या ज्या काही संस्था आहेत आणि संघटना किंवा संस्थापक याला रिव्हिजन मारूयात. व्यायाम मंडळ पुणेची स्थापना केलेली आहे दामोदर चाफेकर आणि बाळकृष्ण चाफेकर. राष्ट्रभक्त समूहाची स्थापना विदा सावरकर यांनी केलेली आहे. त्याच्यानंतर बघा, अनुशीलन समिती कोलकाता या ठिकाणी कुणी केली स्थापना? तर लक्षात ठेवा, ऑप्शन करा इथं बघा, डायरेक्ट आपल्याला उत्तर दिलंय पिमित्रा बरिंद्र कुमार घोष. त्याच्यानंतर जतींद्रनाथ बॅनर्जी. लक्षात ठेवा, जतींद्रनाथ बॅनर्जी आणि भूपेंद्र दत्त. अनुशीलन समिती ढाका बघा, पुलिन बिहारी दास यांनी केलेली आहे बघा. मित्रमेळा नाशिक या ठिकाणी विदा सावरकर यांनी स्थापन केलेलं आहे. अभिनव भारत नाशिक बघा, विदा सावरकर, गणेश दामोदर सावरकर यांनी केलेली पहा. हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना सचिंद्रनाथ सन्याल आणि योगेश चंद्र चॅटर्जी यांनी केलेली पहा. गदर पार्टी सॅन फ्रान्सिस्को अमेरिका या ठिकाणी लाला हरदयाळ आणि सोनसिंह भाकणे यांनी केली. इंडिया होम रूल सोसायटीची स्थापना श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केलेली आहे. हिंदुस्थान रिपब्लिकन सोशलिस्ट असोसिएशनची स्थापना चंद्रशेखर आझाद यांनी केलेली आहे. खालीलपैकी चलनविषयक धोरण ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर भारतीय रिझर्व्ह बँक आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा. चलन विषयक धोरण ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? आरबीआयला याचा अधिकार आहे. लक्षात ठेवायचं, आरबीआयला अधिकार आहे. पुढचा प्रश्न बघा, सत्र न्यायालयाने दिलेली फाशीची शिक्षा पुनरावलोकन अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ऑप्शन ए याचं उत्तर आहे बघा, ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर आहे बघा, उच्च न्यायालय. लक्षात ठेवा, उच्च न्यायालय. नाबार्ड या संस्थेची स्थापना झाली तेव्हा तिचे भाग भांडवल खालीलपैकी किती होतं पहा. जेव्हा स्थापना झाली तेव्हा भांडवल टोटल किती होतं? तर 100 कोटी इतकं भांडवल होतं पहा. लक्षात ठेवा, 100 कोटी. तर याची स्थापना 12 जुलै 1982 झालेली पहा. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, किरू जलविद्युत प्रकल्पाशी भ्रष्टाचार प्रकरणामध्ये कोणत्या राज्यपालावर सीबीआयने केस दाखल केला होता? त्याचे योग्य उत्तर आहे पहा, सत्यपाल मलिक. ऑप्शन क्रमांक 2 सत्यपाल मलिक हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, शेती. शेती या प्रकारामध्ये खालीलपैकी कोणता उद्देश असतो? व्यापारिक शेती याच्यामध्ये कोणता उद्योग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो? तर बाजारामध्ये विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर उत्पादन याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न पहा, उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचे खालीलपैकी किती भाग पडतात? तर 3 भाग या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे पहा. किती भाग पडतात? 3 भाग या ठिकाणी पडत असतात. 1937 पूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी होते? तर कोलकाता या ठिकाणी होते आणि सध्याचं आरबीआयचं मुख्यालय कुठं आहे? तर मुंबई या ठिकाणी आहे. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. खालीलपैकी कोणते भारतातील रामसर स्थळ नाही? खालीलपैकी कोणतं भारतातील रामसर स्थळ नाही? तो व्हिक्टोरिया सरोवर हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. व्हिक्टोरिया सरोवर. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2025 ची विजेती कादंबरी कोणती आहे? आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराची विजेती कादंबरी तर हार्ट लॅम्प ही जी काही कादंबरी बघा ही आहे. लक्षात ठेवायचं आहे, हार्ट लॅम्प. आणि ही कन्नड लघुकथा आहे बानू मुस्ताक यांची. लक्षात ठेवा, लेखक कोण आहेत? बानू मुस्ताक. पुढचा प्रश्न आहे पहा, मोहिनी अट्टनम हे शास्त्रीय नृत्य कोणत्या भारतीय राज्याशी संबंधित आहे? तर मोहिनी अट्टनम हे ऑप्शन क्रमांक जर पाहिलं तर केरळ या राज्याशी संबंधित. लक्षात ठेवायचं आहे, केरळ या राज्याशी संबंधित. जागतिक वन्यजीव दिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी कोणत्या अभयारण्यामध्ये भेट दिली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 गीर वाईल्डलाईफ सेंच्युरी याचं योग्य उत्तर होईल.
प्रश्न क्रमांक पुढचा आहे. मध्य प्रदेश राज्यात सरासरी वार्षिक पावसाचं प्रमाण सुमारे किती आहे? सुमारे किती आहे? तर 1166 mm इतकं आहे बघा. 1166 mm. 1166 mm. मिमी. तर मित्रांनो, तुम्ही अजून सुद्धा आपल्या नोट्स घेतल्या नसतील, तर लवकरात लवकर नोट्स आपल्याला घ्यायच्या आहेत. ₹149 मध्ये आपल्याला सगळं या ठिकाणी मिळणार आहे पहा. टेक्निकल प्रश्न तुमचं ज्या पण पदासाठी तुमचा फॉर्म भरलेला असेल, त्या पदासाठी तुम्हाला बघा मराठी आहेच पहा. मराठी आहे, इंग्रजीसुद्धा आहे आणि बुद्धिमत्तासुद्धा आहे आणि जी-के सुद्धा आहे पहा. एवढे सगळे प्रश्न तुम्हाला ₹149 मध्ये मिळणार. त्याचसोबत तुम्ही काही टेक्निकलचा अभ्यास पाहिजे असेल, तर टेक्निकलचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील पहा. लवकरात लवकर दिलेल्या नंबरला या ठिकाणी पैसे पाठवा आणि टेक्निकलचे प्रश्न जे काही जास्त कमी जास्त असतील, तर त्याचा आपण योग्य भावामध्ये तुम्हाला देऊन टाकू. परंतु एवढे विषय तुम्हाला 100% मिळतील आणि टेक्निकलचे सुद्धा या ठिकाणी मिळून जातील. त्यामुळे ₹149 तुम्ही आपल्या जो काही फोनपे नंबर आहे 827555 8283 या नंबरला सेंड करा. त्याचसोबत बघा तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट त्याच नंबरला WhatsAppला पाठवायचा आहे. लगेच मी तुम्हाला हे सगळे प्रश्न पाठवून देईल. अतिशय महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत. आपल्याकडे बघा एक दिवस का असेना तरी पण या ठिकाणी जे काही टेक्निकल असेल, नॉन टेक्निकलला रिव्हिजन मारून जा. जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी 100% फायदा होईल. त्यामुळे लगेच फोनपेमध्ये जा आणि पेमेंट करा आणि लगेच मी तुम्हाला हे सर्व प्रश्न पाठवून देईल.